मी रोहिणी गोयल झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बनवतोय झणझणीत मालवणी बांगडा थाली। तर आपण ना पहिले वाटण बनवून घेऊया मिरचीचं। तर इथे आपण संकेश्वरी मिरच्या घेतल्यात 7 ते 8 आपण संकेश्वरी मिरच्या घेतल्यात। 5 पाकळ्या आपण लसूण घेतलंय, अर्धा इंच आलं घेतलंय, 2 टीस्पून आपण धणे घेतलेत, 1 टीस्पून आपण सौंफ घेणार आहे। तर आता आपण ना पहिले या मिरच्या भिजवून घेऊया। तर मिरच्यांचे ना आपण असे देठ काढून या अशा भिजवून ठेवूया पाण्यामध्ये, म्हणजे आपल्याला वाटण जे बनवायचं ना तेव्हा या नरम होतील। तर या मिरच्या आपण सर्व भिजवून घेतल्या, त्यातच आपण 2 टीस्पून धणे टाकूया। हे आळं जे घेतलं अर्धा इंच ते, आणि आपण इथे 5 आपण हे घेतले तिरफळा, ते पण भिजवून घेऊया। 5 पाकळ्या आपण लसूण घेतलाय, भिजवून ठेवूया आपण। आता 1 टीस्पून आपण सौंफ जी आहे ती भिजत टाकूया इथे। आता आपण इथे सोलकढी बनवायची तयारी करूया। आपण इथे छोटी वाटी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं, आणि 4 पाकळ्या आपण लसूण घेतलंय, 4 ते 5 पाकळ्या लसूण आपण वाटून घेऊया हे। तर आता मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, 5 पाकळ्या लसूण, 1 हिरवी मिरची, आता त्यात 2 कोकम टाकून घेतले, थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर सर्वात पहिले आपण बांगडे जे आहेत ते मॅरिनेट करूया। तर त्यासाठी आपण इथे 1 टीस्पून मीठ लावूया, अर्धा लिंबाचा रस, लावून आपण 15 मिनिटांसाठी बांगडे बाजूला ठेवूया। आता आपण जे मिश्रण वाटून घेतलं मिक्सरमध्ये ते आपण गाळणीमधून गाळून घेऊया। आता आपली सोलकढी तयार झालेली आहे। जो भाग आपला खोबऱ्याचा वाटला गेला नाहीये तो परत मिक्सरमध्ये टाकूया, आणि थोडं पाणी टाकून आपण त्याचा रस काढून घेऊया। आता 1 टीस्पून आपण यात मीठ टाकलं, थोडी कोथिंबीर टाकली, आणि आता आपली सोलकढी झालेली आहे। आपण ही फ्रीजमध्ये ठेवूया थंड करण्यासाठी। आता आपण सुरुवातीला जे वाटणाचं साहित्य भिजत टाकलेलं ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिरच्या, धणे, बडीशेप, लसूण, आलं, हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। त्यात 2 कांड्या आपण कोथिंबीर टाकून घेतली। आता जे वाटण आपलं तयार झालेलं मिरचीचं, त्यातले 2 टीस्पून वाटण मी जे बांगडे आहेत त्यांना लावून घेतलं। आणि जे शिल्लक राहिलेलं वाटण आहे त्याच्यामध्ये खोबरं, पाच ते 6 टेबलस्पून मी खोबरं घेतलं इथे। खोबऱ्याचं मी चॉकलेटी भाग किंवा काळा भाग जो असतो तो काढलेला आहे। तर इथे आपण एकदम छोटा कांदा घेतलाय अर्धा, तो आपण टाकून घेतला वाटणामध्ये, आणि बारका छोटासा टोमॅटो असतो तो घेतलाय मी, तो पण या वाटणामध्ये टाकून घेतला, आणि स्मूथ असं वाटण बनवलं। कढईत आपण तेल गरम करून घेतले,
त्यात 5-6 पानं कढीपत्त्याची टाकली, 4-5 पाकळ्या लसूण आपण ठेचून टाकलाय आणि अर्धा कांदा, छोटासा कांदा एकदम आपण अर्धा घेतलेला तो सुद्धा टाकून घेतलाय. आणि आता छान फोडणी आपण मस्त ब्राऊन कलरवर करून घेतली आणि त्यात आपलं जे वाटण राहिलेलं ते परतून घ्यायचं आपल्याला. खोबऱ्याचं वाटण जे आपलं होतं ते आपण परतून घेऊया. झाकण देऊन आपण छान शिजवून घेतलं वाटण. बघ आता तेल सुटलेल्या वाटणाला. त्यात आपण अर्धा चमच छोटा आपण हळद टाकलेली आहे, अर्धा टीस्पून मालवणी मसाला टाकलाय आणि छान आता वाटण परतून घेऊया आपण. जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही आपण वाटण परतून घेऊया. परत आपण झाकण ठेवले वाटणावरती. तोपर्यंत आपण जे मॅरिनेट करायचे फिश त्याला पण हळद लावून घेतली, अर्धा टीस्पून. मसाला पण ऑलरेडी लावलेला आहे, म्हणजेच आपण जे वाटण वाटलेलं मिरचीचं ते लावलेलं होतं त्यातच आपण हळद सुद्धा टाकली आणि जे बांगडे होते ते बाजूला ठेवलेत. आता आपला जो रसा तयार झालेला त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून मीठ टाकून घेतलं आणि जे आपण बांगडे मॅरिनेट केलेले ते टाकून घेतले. आता आपल्याला रसा किती हवा आहे त्या हिशोबाने आपण पाणी ॲड करूया. तर मी ते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता छान उकळी यायला ठेवूया. आता आपण इथे 4 कोकम ॲड केले आणि मस्त उकळी घेऊया कालवणाला. छानपैकी कालवणाला छान उकळी आलेली आहे. आपलं झालेलं आहे कालवण. आता आपण जे मासे मॅरिनेट केलेत त्यातच मी 2-3 कोलंब्या पण टाकून घेतल्या आणि 3 कोकम टाकले. कोकम छान आता हे करून घेऊया, क्रश करून घेऊया त्यात. आणि इथे मी 2 टेबलस्पून रवा घेतला, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं, त्यात मी अर्धा टीस्पून मिरची पावडर ॲड केली आणि आता छानपैकी त्यात जे मासे आहेत आपले ते घोळवून घेऊया आणि तेलामध्ये सोडूया. तर माशांमध्ये मी परत मीठ नाही टाकलंय, कारण जेव्हा मॅरिनेट करायचे ते स्टार्टिंगला तेव्हाच मी मीठ टाकलेलं होतं. तर मी परत एकदा मीठ नाही टाकलंय. कोकम मी छान चुरून घेतले आणि फेकून दिले, परत त्यातच ठेवले नाही. कोकमचा फक्त त्याचा रस जो असतो तो घेतलाय. आणि आता कोलंब्या आणि बांगड्या पण छानपैकी फ्राय करून घेऊया. तर आता आपण ही बांगडा थाळी सर्व करून घेऊया. तुम्हाला जर ही बांगडा थाळी आवडली असेल, झणझणीत अशी ही बांगडा थाळी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.